पवित्र पोर्टलवर जे पसंतीक्रम लॉक करायचे होते, त्याची मुदत जी आहे ती आता संपलेली आहे. आता नेमकी पुढची प्रोसेस काय असेल? किती उमेदवारांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम लॉक केलेत? त्यानंतर मेरिट कसं लागेल? डॉक्युमेंट्स कुठले-कुठले लागतील? इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी करावी? अशा वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेऊया. तर पहिला मुद्दा येतो, की पसंतीक्रम तर लॉक झाले, पण मग नेमकी आता पुढची प्रक्रिया काय? पण त्यापूर्वी एकदा आपण हे समजून घेऊ, की आत्तापर्यंत किती लोकांनी पसंतीक्रम लॉक केलेत आणि किती लोक पसंतीक्रम लॉक करायचे राहून गेले किंवा त्यामागची नेमकी कारणं काय-काय आहेत. तर पहिला मुद्दा येतो, की जसं आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की पसंतीक्रम किती लोकांनी लॉक केले याबद्दलची जी माहिती आहे, ही आपल्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नेहमी शेवटी देण्यात आली. आता पसंतीक्रम जनरेट केले होते, तसं एकूण जवळ-जवळ 1,70,000 उमेदवारांनी जे पवित्र पोर्टलवर आपले स्वप्रमाणपत्र जे ते नोंदवलं होतं. म्हणजेच याचा अर्थ जे 1,70,000 उमेदवार या भरतीला पात्र होते. मग फेज 1 साठी आता फेज 1 साठी जर एवढे उमेदवार पात्र होते, पण सगळ्यांनी प्रेफरन्सेस जनरेट पण केले नाही आणि प्रेफरन्सेस लॉक पण नाही केले. जर टोटल बघितलं तर विदाऊट इंटरव्ह्यू 1,70,000 फक्त 1,46,000 उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेत. म्हणजे याचा अर्थ विदाऊट इंटरव्ह्यू साठी एवढेच उमेदवार पुढे जाणार आहेत. मग आता याच उमेदवारांची जी आहे ती अंतिम निवड होऊ शकते किंवा यांच्यापैकी सगळ्यांची तर होणार नाही, ऑफकोर्स जागा कमी आहेत. तर यांच्यापैकीच जे अंतिम उमेदवार असतील किंवा अंतिम निवड यादीत जे उमेदवार येतील ते फक्त यांच्यापैकी असतील, प्रेफरन्सेस जनरेट केलेल्यांपैकी नाही. पुढचा मुद्दा येतो, की विदाऊट इंटरव्ह्यू एवढ्या लोकांनी प्रेफरन्सेस जनरेट केले होते, पण एवढ्याच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले, म्हणजे 1,31,000. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जवळ-जवळ इकडचा मुद्दा बघितलं तर 39,000 उमेदवारांनी जे प्राधान्यक्रम लॉकच नाही केले विदाऊट इंटरव्ह्यू आणि 70 पैकी 140 पैकी केले, म्हणजे जवळ-जवळ 24,000 उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम दिलेच नाही. मग याचा अर्थ असा होतो, की हे जे उमेदवार आहे ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केले नाही, त्यातले काही उमेदवार असे असतील, की ज्यांना या भरतीत सध्या असं वाटतंय, की मला इंटरेस्टच नाहीये. उदाहरणार्थ, सपोज मी संभाजीनगरचा आहे आणि मला चांगले मार्क आहेत, 170, 175, 180 पर्यंत मार्क आहेत आणि या संभाजीनगरच्या या भरतीमध्ये फेज 1 मध्ये संभाजीनगरची मनपाची, नगरपालिकेची किंवा जिल्हा परिषदेची एक पण जागा नाही आणि मला इथं जॉब पाहिजे. तर यांनी प्राधान्यक्रम दिलेच नाही, कारण यांचं म्हणणं आहे मी माझ्या हिशोबानेच लॉक करेल, माझ्या हिशोबानेच माझ्या लोकेशननुसार जॉब करेल. मग यांनी प्राधान्यक्रम दिलेच नाही. तर हे जे उमेदवार आहेत हे या फेजमधून बाहेर पडले. हे असे उमेदवार आहेत ज्यांना सध्या जॉबपेक्षा लोकेशन मॅटर करतं. दुसरे उमेदवार असे काही लोक आहेत जे ऑलरेडी कुठेतरी वर्किंग आहेत, जॉब करतायत. त्यांना वाटतं की सध्याचा जॉब माझ्यासाठी चांगला आहे आणि मला फॉर एक्झाम्पल आता एखादा उमेदवार आहे जो जळगावला ऑलरेडी जॉब करतोय, त्यांचं म्हणणं आहे मला संभाजीनगरला यायचंय, मला संभाजीनगरला यायचं पण संभाजीनगरची जागाच नाही. अशाही उमेदवारांनी 100% प्राधान्यक्रम लॉकच नाही केले. आणि तिसरे असेही असू शकतात की ज्यांनी बिचाऱ्यांनी एवढ्या मेहनतीने अभ्यास केला, तयारी केली, पण त्यांना हेच माहित नाही की फेज 1 सुरू झाली आहे किंवा फेज 1 मध्ये पसंतीक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख संपली. पण असे खूप कमी लोक असतील ज्यांनी द्यायची म्हणून परीक्षा दिली आणि विसरून गेले की मी पण परीक्षा दिली होती, की मैबी की स्टेट का भाग हुआ करता था या टाईपमध्ये. पण असो काहीतरी असा एक फायदा होतोय की चला ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केलेत यांच्यासाठी ऍटलिस्ट पॉझिटिव्ह वेनं घेतलं तर कॉम्पिटिशन जी किंवा स्पर्धा जी आहे ती कमी झाली. तर पॉझिटिव्ह वेनं आपण घेऊया तर थोडी स्पर्धा जी आहे ती 100% कुठेतरी कमी झाली. आता मुद्दा येतो की प्राधान्यक्रम ज्यांनी लॉक केले त्यांना एकदम धगधग होरेला आहे की कधी निकाल लागतो आणि कधी माझ्या कुलजा सिमचा ताला जो आहे तो उघडतो आणि कधी जी येऊन माझ्या हातात असं अपॉइंटमेंट लेटर देतो. तर हे बऱ्याच जणांना सध्या होत असेल. पण आता मुद्दा असा आहे की आपल्या हातातला जो मुद्दा होता तो आता संपला. आता चेंडू जो आहे हा पवित्र पोर्टलच्या कोर्टात आहे आणि आता एकमेव पर्याय ते म्हणजे शांततेने पुढच्या प्रोसेसची वाट पाहणं. इतक्या दिवसामध्ये भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, माझे बघितले असतील, अजून कुणाचे बघितले असतील.
कॉन्स्टंटली तुम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं ही माहिती घेऊ का ती माहिती घेऊ, भरपूर गोष्टी. पण आता कुठेतरी मनाला एक समाधान वाटलंय की चला ठीक आहे, आता आपल्या हातातला विषय संपलाय. आता जो मुद्दा उरला तो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुढचा मुद्दा उरला. आता पुढे काय होणार बघा, यानंतर पुढे काय होणार आहे, पुढे होणार आहे की आता निवड याद्या लागतील. आता निवड याद्या लागत असताना त्या कधी लागतील, तर बघा मला असं वाटतं की खूप मोठी भरती आहे, म्हणजे जवळजवळ 32,000च्या आसपास जागा आहे. तर 32,000च्या आसपास जागा आहे. आता नॉन इंटरव्ह्यू साठी, डायरेक्ट इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन साठीच्या याद्या ज्या आहेत त्या लागतील. त्यानंतर इंटरव्ह्यू साठी एका जागेसाठी 3 लोक बोलवायचे. तर हा बऱ्यापैकी हा मोठा डेटा आहे. तर मला असं वाटतं की याला बऱ्यापैकी टाइम जाणार आहे. म्हणजे लगेच 8 दिवसात 10 दिवसात हा मुद्दा संपेल असं तरी सध्या शक्य वाटत नाही. कारण थोडीशी प्रोसेस जी आहे ही मोठी असल्यामुळं आणि काही प्रॉब्लेम्स यायला नको भविष्यामध्ये. आणि उद्या असं नको व्हायला की यार या उमेदवाराला हा प्राधान्य दिला होता, त्याच्यापेक्षा कमी मार्कावाल्यांना तो भेटला आणि याला भेटलाच नाही. उद्या हे मुलं जर ऑब्जेक्शन घेतलं तर भरती पुन्हा रेंगाळून जाऊ शकते. त्यामुळं थोडासा वेळ घेईल असं सध्या तरी वाटतंय. मग आता पुढची प्रक्रिया काय, तर पुढची प्रक्रिया आहे की आता निवड याद्या लागतील. त्यातली कोणती निवड यादी आधी लागेल, तर ऑफकोर्स जे विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम ज्यांनी नोंदवले, तर विदाऊट इंटरव्ह्यूच्या निवड याद्या पाहिजे लागतील. कारण इथं एका जागेसाठी एकच उमेदवार आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर विथ इंटरव्ह्यू मध्ये तुमची पोस्ट, तुम्ही ती पोस्ट डिझर्वच करत नाही किंवा तुम्ही तिथं कन्सिडरच केलं जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की अगोदर ही यादी लागेल, या यादीमधून निवड झालेले लोक आहेत त्यांना बाद करण्यात येईल आणि मग पुढच्या लोकांना इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लावतील. आता हे सगळ्यांसाठी चांगलं आहे. मग या प्रोसेसमध्ये मी म्हणेल की थोडंसं डिले झाला तरी जास्त विचार करत बसू नका. डिले होऊन काय होणार आहे, 4 दिवस 5 दिवस 8 दिवस, पण जास्त विचार नॉन इंटरव्ह्यूवाल्यांनी करत बसू नका. कारण ही यादी लागल्यानंतर नॉन इंटरव्ह्यू मध्ये हे लोक यायला नाही पाहिजे. हे मी पण म्हणेल की हे 100% असंच व्हायला पाहिजे. कारण बरेचदा काय होतं, समजा एखाद्या उमेदवाराचं जिल्हा परिषदला सिलेक्शन झालं, ठीक आहे, आणि जर चुकून उकून त्या उमेदवाराला इंटरव्ह्यूला बोलवलं तर तो जिल्हा परिषद जॉईन करेल, त्या इंटरव्ह्यूला तो जाणार नाही. त्या इंटरव्ह्यूला जाणार नाही याचा अर्थ असा आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीची जागा तो खाणार आहे किंवा त्या व्यक्तीची अपॉर्च्युनिटी मिस होणार आहे इंटरव्ह्यूला जाण्याची. त्यामुळं अगोदर ही यादी लागावी, या यादीचं पूर्ण फायनल व्हावं आणि मग पुढच्या इंटरव्ह्यूची यादी लागावी आणि त्यात या उमेदवारांचं नावच नसावं. अशा पद्धतीने जर गेलं तर जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल इंटरव्ह्यू देण्याची. तर तो एक बेनिफिट जो आहे आणि मलाही असं वाटतं की 100% असंच होईल. पण आता ही यादी कधी लागेल, तर बघा आपल्या पवित्र पोर्टलवर यथाशीघ्र हा शब्द येतो. तर यथाशीघ्र लागेल म्हणजे लवकरात लवकर लागेल. पण लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसात 4 दिवसात मला नाही वाटत एवढं लवकर लागेल. पण 1 महिन्याभराच्या आत लागायला पाहिजे. इव्हन जेव्हा याच्याबद्दल चर्चा चालू होती तेव्हा आपले जे शिक्षण मंत्री दादा भुसे त्यांनी पण सांगितलं होतं की आम्ही ऑगस्ट एंड पर्यंत हे सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. तर मला असं वाटतं की त्यांनी ते टार्गेट ठेवलेलं असावं. पण सध्या तरी ते टार्गेट लगेचच्या लगेच अचीव होईल वाटत नाही. कारण लास्ट डेट ऑफ प्राधान्यक्रमाची जी शेवटची तारीख होती 11 होती, त्यानंतर ती 13 झाली, त्यानंतर ती 16 झाली. तर इथं 5-6 दिवसांचा कालावधी गेला तर 5-6 दिवस 8 दिवस हे पुढे सगळं जाऊ शकतं. पण गेलं तरी मला असं वाटतं कुणी याबद्दल जास्त काळजी करू नये. कारण जे होईल ते चांगलंच होईल आणि चांगलंच व्हायला पाहिजे. भलेही थोडंसं 4 दिवस लेट होईल पण प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि एकदा मिळाली संधी परत त्याच्यात पुन्हा रिवाईज होऊ नये, कुणी त्याच्यावर पुन्हा ऑब्जेक्शन घेत बसू नये. म्हणून थोडंसं 4 दिवस दिले झालं तरी चालेल, पण मला वाटतं चांगलं व्हावं. कारण चांगलं महत्वाचं आहे. उशिरा झालं तर चालेल, होऊन उशिरा मी परत सांगतोय 4 दिवस 8 दिवस होईल, पण होऊ दे, तुमचं चांगलं होणं हे महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा, महत्वाची कागदपत्रे कोणती लागतील. बघा आतापासून तुम्ही ते कागदपत्र जमा करणं चालू करा जी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या अगोदर जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन केलं होतं. सेल्फ सर्टिफिकेशनच्या वेळेस आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगितले होते ते सगळे डॉक्युमेंट्स जमा करून ठेवा. एखादा डॉक्युमेंट कुठं असेल काही नसेल ते सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून ठेवा. डॉक्युमेंटची लिस्ट बनवून ठेवा. ॲप्लिकेशनची फॉर्मची जी प्रिंट होती पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्याची, त्यानंतर प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतरची जी ॲप्लिकेशन प्रिंट आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून ठेवा. ओरिजिनल असेल त्याच्या 2-2 3-3 झेरॉक्स असतील, हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे अपलोड करून ठेवा, जमा करून ठेवा. त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन. आता बरेचसे उमेदवार असे आहेत की जे
ज्यांचं निवड जी आहे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये होणार नाही, इंटरव्ह्यू मध्ये जाणार. मग इंटरव्ह्यू मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी आतापासून थोडं थोडं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चालू करा. नॉर्मली इंटरव्ह्यू काय असतो, पहिल्यांदा गेल्यानंतर आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, आता इंटरव्ह्यूचं फार तर काही वेटेज नाहीये. ऑफकोर्स इंटरव्ह्यूचं वेटेज फक्त 10च मार्कांचं आहे. मग त्या 10 मार्कांसाठी पण आपल्याला धडपड करायची आहे. कमीत कमी 7-8 मार्क तरी आपल्याला कमीत कमी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. मग याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही कुठल्या विषयाशी निगडीत असाल तर तुमच्या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील. पण याचा अर्थ असा नाही होणार की तुम्हाला तुमच्या विषयात खूप डीप घेऊन जातील, एखादं प्रमेय सिद्ध करायला लावतील. ते आता हे सगळं शाळा टू शाळा डिपेंड करतं, मॅनेजमेंट टू मॅनेजमेंट डिपेंड करतं. पण ॲटलिस्ट एक 2-5 मिनिटाचा डेमो असेल किंवा 5-10 मिनिटाचा डेमो असेल किंवा जनरलाइज माहिती असेल, जसं मी मॅथ्स शिकवतो, मग पायथागोरसचं थेरम काय, स्क्वेअर काय, क्यूब काय, टेबल्स बसाबस मला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, पाढे असले पाहिजे. त्यानंतर बेसिक आकडेमोड असेल, त्यानंतर एखादं प्रमेय सिद्ध करूनच दाखवायला लावलं तर ती पण माझी मानसिक तयारी असली पाहिजे. करायला लावणार नाहीत, डेमो पण द्यायला लावणार नाही, बेसिक इंटरव्ह्यू होतो. पण मला असं वाटतं की या बेसिक प्रिपरेशन आपण करून ठेवलं पाहिजे. मी माझ्याबद्दल, मला या जॉबची गरज काय, माझ्या हॉबीज काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेस काय, माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या गावाबद्दल, हा जॉब मला का करायचा, या जॉबची नितांत गरज मला काय आहे, असे बेसिक प्रश्नांची तयारी जी आहे ही मला असं वाटतं आतापासून तुम्ही करणं आवश्यक आहे. सोबत आरशासमोर बघा आपले एक्सप्रेशन कसे आहेत, इंटरव्ह्यू रेकॉर्ड करायला लावा कोणाला तरी. आपण बोलताना खरंच हसतमुखपणे बोलतोय का प्रेशर घेऊन बोलतोय, अशी मॉक इंटरव्ह्यू जर दिले 2-3 तुम्ही 2-3 ठिकाणी, तर त्याने थोडासा इंटरव्ह्यू मध्ये तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तर अशी बेसिक तयारी इंटरव्ह्यूची पण सध्या थोड्या लोकांनी करणं चालू केली पाहिजे. त्यानंतर फेज 2. आता फेज 2 कधी होईल बघा, जोपर्यंत फेज 1 ची पूर्ण प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत फेज 2 बद्दल काहीच सांगता येत नाही. आता मला एका ताईंचा फोन होता, त्यांचं म्हणणं होतं की माझ्या जागा नाही आल्या, कॉमर्सच्या जागा येतील का. बघा हे असं प्रिडिक्शन करणं हे कम्प्लिटली तुक्के मारण्यासारखं आहे. असं सांगूच नाही शकत फेज 2 कधी होईल, काय होईल, त्याच्यात किती जागा येतील, संभाजीनगरची मनपा येईल का, जिल्हा परिषद येईल का, जालन्यात जागा येतील का, हे सध्या तरी सांगणं थोडंसं अंधारात तीर मारल्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे मला नाही वाटत की या विषयावर तुम्ही पण फार जास्त कुणाचं ऐकत बसावं किंवा फार जास्त एक्सपेक्ट करावं. फेज 2 होईल का, हो 99% फेज 2 होईल. मग फेज 2 मध्ये किती जागा येतील याचा अंदाज सध्या तरी लावणं थोडंसं चुकीचं आहे. राहिला प्रश्न शेवटचा म्हणजे कट ऑफ, की किती लोकांचा कट ऑफ वर सिलेक्शन होईल किंवा किती लोकांचं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे किती मार्कांपर्यंत विदाऊट इंटरव्ह्यू होईल. तर बघा यासाठी थोडासा प्रोसेस करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये खूप मॅटर करतं की या 1,46,000 लोकांनी ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केले ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत, त्यांचे विषय कोणते आहेत, त्यानंतर ते त्यांचे कुठले प्राधान्यक्रम त्यांनी दिलेत. तर हा थोडासा किचकट विषय, पण या विषयावर मी गॅरंटीने सांगतो कुणी जर नाही बोललं तरी मी या विषयावर बोलेल, टप्प्याटप्प्याने व्हिडिओ टाकेल. पण जसं तुम्ही मागची व्हिडिओ बघा, जे मी व्हिडिओ टाकले ते मी उचललो, उठलो आणि लगेच व्हिडिओ टाकत नाही बसलो. प्रत्येक व्हिडिओ मी अत्यंत अभ्यासपूर्वक टाकलेला आहे. मग भलेही तो व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी दुपारी टाकला असेल, उद्या टाकला असेल, पण माहिती मी अभ्यासपूर्वक दिली. आणि जसा माझा अभ्यास पूर्ण होईल तुम्ही म्हणणार सर तुमचा अभ्यास फेज 2 नंतर कंप्लीट होईल. तसं तर ऑफकोर्स होणार नाही. वेळेतच अभ्यास पूर्ण करण्याची माझी सवय आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तो आजच करावा किंवा उद्याच करावा. आणि ते जे सांगणं आहे, कट ऑफचं सांगणं असतं, त्यात पण थोडासा अभ्यासाशिवाय सांगणं थोडंसं चुकीचं होईल. ते अत्यंत अनइथिकल आहे. त्यामुळे मी माझा वेळ घेईल आणि 100% या विषयावर बोलणार म्हणजे बोलणार. आणि जेव्हा मी बोलेल तेव्हा मी 100% प्रूफ सहितच बोलेल. त्यामुळे बिंदास्त राहा. त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ मी कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो डेफिनेटली सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर बाकी ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बाकी फक्त मागच्या महिन्या सव्वा महिन्यापासून मी ही प्रोसेस, ही माहिती देणं चालू केली आहे. आणि या मागच्या महिन्या सव्वा महिन्यापासूनच तुम्ही लोकांनी खूप जास्त पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद तुम्ही दिला. छोटंसं आपलं युट्यूब चॅनल आहे 5-5.5 हजारांचं आत्ताशी झालं. त्याच्यात जवळजवळ 25-25, 26-26 हजार लोकांनी व्हिडिओज आपले बघितले. तर 100% कुठंतरी मलाही एक समाधान आहे की यार आपण कुणाच्या तरी कामाला येतोय आणि तेच एक आत्मिक समाधान म्हणून मी हे सगळं काम करतोय. बाकी याच्यातून माझी फायनान्शियली काहीही अपेक्षा नाही. बँकिंग सेक्टर आमचं खूप चांगल्या पद्धतीने चालतं. सारथी एज्युकेशनचा आमचा क्लास आहे, खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट देतो. आणि हायेस्ट नंबर ऑफ म्हणल्यापेक्षा मी म्हणेल की दरवर्षी कमीत कमी 1,500 बँक अधिकारी आम्ही घडवतो. त्यामुळे भगवान का दिया उधर से सब कुछ आहे. तुमच्याकडनं मला काही अपेक्षा नाही, फक्त मला
कुठेतरी एक चांगली माहिती माझ्याकडे आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि सगळ्यात महत्त्वाचं याची तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं, एवढंच मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. बाकी या दरम्यान काही माझ्याकडून बोलता बोलता ओघामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल, काही चुकीच्या गोष्टी गेल्या असेल तर प्लीज इग्नोर करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.